अधिक 1/6। आता बघा या दोन अपूर्णांकामध्ये बघा यांचा छेद कसा आहे, समान आहे। मग याला आपण असं लिहू शकतो, हे याचं उत्तर आलेलं आहे मित्र। सर्वांना जय महाराष्ट्र, सर्वांना नमस्कार मित्रांनो। आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक। अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। कुणीही कुठेही जायचं नाही, संपूर्ण व्हिडिओ बघायचा। हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर मित्रांनो तुम्हाला अपूर्णांकाच्या बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। कारण यामध्ये आपण प्रत्येक प्रकारचे गणित घेणार आहोत। दशांश चिन्हातले जे अपूर्णांक आहेत त्यांचे सुद्धा उदाहरण घेणार आहोत आपण। दशांश आवर्ती अपूर्णांक सुद्धा आपण घेणार आहोत। आणि अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि भागाकार, गुणाकार कितीही अवघड असू द्या, तो 100% तुम्हाला जमणारच। हा व्हिडिओ फक्त तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा अपूर्णांक म्हणजे काय ते बघणार आहोत। तर अपूर्णांक म्हणजे काय, तर बघा 1, 2, 3, 4 या संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्या आहेत, म्हणजे त्या पूर्ण संख्या आहेत, बरोबर। पण समजा 3/2 ही जी संख्या आहे ती संख्या आहे अपूर्णांक संख्या। कारण काय मित्रांनो, बघा या 2ने या 3ला जर भागलं तर काय होते, उत्तर काय येते, 1.5 येते। म्हणजे दशांश चिन्हामध्ये उत्तर त्या संख्येचं येते। म्हणून अशा संख्येला आपण काय म्हणतो, अपूर्णांक संख्या असं म्हणतो। आणि पूर्णांक संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 आणि त्याच्यानंतर -1, -2, -3, -4 अनंतपर्यंत या ज्या संख्या असतात मित्रांनो त्या असतात पूर्णांक संख्या। आणि या ज्या संख्या असतात अशा संख्यांना आपण अपूर्णांक संख्या म्हणतो। या संख्येमध्ये ही जी रेष आहे या रेषेच्या वरच्या भागाला आपण अंश असं म्हणतो आणि खालच्या अंकाला आपण छेद असं म्हणतो। मग बघा या अपूर्णांकाचा वापर कुठं आणि कसा करतात बघा। समजा आपल्याकडे पाच केळं आहेत, ठीक आहे, 5 केळं आहेत आपल्याकडं आणि आपल्या 5 केळामधील 2 केळं आपण दुसऱ्याला दिले। समजा आपण 2 केळं दुसऱ्याला दिले तर बघा हे आपण अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये कसं मांडतो। बघा आपल्याकडे होते 5 केळं, त्यापैकी 2 आपण कोणाला दिले, दुसऱ्याला देऊन टाकले। म्हणजे अपूर्णांक 5 पैकी किती केळं दिले, 2 दिले। 5 पैकी 2 केळं म्हणजे 2/5 असं आपण त्याला अपूर्णांकामध्ये लिहित असतो मित्रांनो। तर बघा मित्रांनो आपल्याकडं जे काही म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट ही पूर्णांक संख्येमध्येच घेत नाहीत। आपण जेव्हा दुकानावर जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो की आम्हाला अर्धा किलो साखर द्या, आम्हाला पाव किलो साखर द्या, आम्हाला 2 छटाक तेल द्या। तर बघा मित्रांनो आपण जर पाव किलो साखर म्हणजे काय, समजा ही 1 किलो साखर आहे, बरोबर आहे, 1 किलोग्रॅम साखर, आणि आपल्याला जर पाव किलो साखर घ्यायची असेल तर आपण काय करतो, 1/4। म्हणजे या 1 किलोचे पाव किलो म्हणजे किती भाग होतात, 4 भाग होतात। मग 4 भागापैकी 1 भाग आम्हाला द्या, 1 किलोच्या 4 भागापैकी 1 भाग आम्हाला द्या। समजा आपण त्याला म्हटलं की आम्हाला 3 पाव साखर द्या, किती पाव साखर द्या, 3 पाव साखर द्या। तर मग तो काय करणार, 4 भागापैकी 3 भाग देणार। म्हणजे 1 किलोचे जेव्हा 4 भाग पाडले तेव्हा त्या 4 भागापैकी 3 भाग आम्हाला तो दुकानदार आपल्याला देणार। तर अशा प्रकारे आपण काय करतो, या अपूर्णांकाचा वापर करत असतो। मग या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत मित्रांनो। बघा एक आपण साधं गणित घेऊया। आता बघा हा पहिला टाईप आहे 1/3 अधिक 8/3। बघा तर मित्रांनो इथे आपल्याला काय 2 अपूर्णांक दिसत आहेत। 1/3 हा पहिला अपूर्णांक आहे, त्यांच्यामध्ये प्लस म्हणजे अधिकचं चिन्ह आहे, आणि 8/3। तर बघा या दोन्ही अपूर्णांकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत, छेद समान आहेत।
म्हणजे छेद यांचा एकच आहे, तो कोणता आहे? 3 आहे. मग जर यांचा छेद दोन अपूर्णांकाचा छेद जर समान असेल तर तो छेद काय करायचा? खाली लिहून टाकायचा. 3 ला 3 आपण खाली लिहून टाकले. आता काय करायचं? अंशाची डायरेक्ट आपण काय करायची? बेरीज करायची. 8 अधिक 1 किती होतात? 9. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 9/3. याची काटाकाटी होते का? 3 1 3, 3 त्रिक 9. म्हणजे याचं उत्तर आलं 3. तर ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या छेदांची छेद जशाला तसा समोर येतो आणि अंशाची काय होत असते? बेरीज होत असते. बघा मित्रांनो, दुसरं एक गणित आपण पाहूया अशाच प्रकारचं. बघा, 2/9 अधिक 18/9. तर बघा, या दोन्ही अपूर्णांकाचा छेद किती आहे? 9 आहे. म्हणून काय करायचं? 9 जशाला तशी इथे लिहून टाकायचे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो? 18 अधिक 2 म्हणजे अंशाची काय करायची? बेरीज करायची. 18 अधिक 2 किती होतात? 20 होतात मित्रांनो. तर जेव्हा छेद समान असेल तेव्हा छेद जशाला तसा येईल. त्यानंतर काय होईल? अंशाची बेरीज होईल. बघा, अजून एक गणित आपण याच्यावरतीच पाहूया. आता बघा, 3/4 अधिक 5/4 अधिक 7/3. तर बघा, 7/4. आता बघा, या 3 अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत आणि तीनही अपूर्णांकाचा छेद कसा आहे मित्रांनो? समान आहे. मग आपण काय करणार? हा छेद जशाला तसा इथे लिहून टाकणार आणि अंशाची काय करणार? बेरीज करणार. 7 अधिक 5 किती होतात? 12. 12 अधिक 3 15. म्हणजे 15/4 असं याचं उत्तर आलं मित्रांनो. तर बघा, आपण दुसरी एक टाईप बघूया. आता याचा अजून एक गणित घेऊया आपण. 4/11 अधिक 3/11. बघा, 4/11 अधिक 3/11 यांचा छेद कसा आहे? समान आहे. तो किती आहे? 11. मग 11 जशाला तसा आपण लिहून टाकला आणि 4 आणि 3 ची बेरीज केली. ती बेरीज किती आली मित्रांनो? 7 आली. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 7/11 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण काय करू? याच्यावरती छेद समान नसलेले उदाहरण बघूया. ठीक आहे मित्रांनो. आता या अपूर्णांकामध्ये बघा, हा 4/3 अधिक 2/5 या अपूर्णांकामध्ये तुम्हाला छेद समान दिसतोय का? नाही मित्रांनो. बघा, याचा छेद किती आहे? 3 आहे आणि या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 5 आहे. मग आपला छेद समान नाही. म्हणून अशा वेळेला आपण काय करायचं मित्रांनो? बघा, या 4 ने या 5 ला गुणायचं. 4×5 20 म्हणजे 4 गुणिले 5 करायचे. हे अधिकचं जे चिन्ह आहे मित्रांनो ते इथं देऊन टाकायचं. त्यानंतर या 3 ना या 2 ला गुणायचं. 3 गुणिले 2 मग करायचं छेद. 3 गुणिले 5 खालच्या छेदांचा काय करायचा? गुणाकार करायचा. मग बघा किती येते? 4 गुणिले 5 किती येते? 20 अधिक 3 गुणिले 2 किती येते? 6 भागिले 3 गुणिले 5 बरोबर 15 म्हणजे 26/15 हे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा, अजून चला मित्रांनो, चौथं गणित करूया. बघा, चौथ्या गणितामध्ये काय आहे? 5/4 अधिक 3/7 दोघांचा छेद समान आहे का? नाही. मग काय करायचं? तिरपा गुणाकार करायचा. पहिल्याच्या अंशानं दुसऱ्याच्या छेदाला काय करायचं? गुणायचं. म्हणजे 5 गुणिले 7 अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं लिहून टाकायचं. मग 4 गुणिले 3 4 गुणिले 3 केलं. छेदांचा काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजे 4 गुणिले 7 म्हणजे 5 गुणिले 7 किती येतात? 35 अधिक 4 त्रिक 12 आणि 7 चौक 28. मग याचं उत्तर काय येते मित्रांनो? बघा, 35 40 47 47/28 हे याचं उत्तर येत आहे. ठीक आहे. आता बघा, हे एक गणित आपल्याला दिलेले आहे. या ठिकाणी 4 अपूर्णांक आहेत. 4 अपूर्णांक आहेत म्हणून घाबरून जायचं नाही. आपल्याला तीच प्रोसेस करायची. त्याच प्रक्रियेने आपल्याला हे सोडवायचंय. बघा, पहिल्यांदा ही जोडी आपण घेऊन टाकायची. या जोडीमध्ये बघा 8 तिरपा गुणाकार करायचा. या 3 न या 8 ला गुणायचं. किती येतात? 3 गुणिले 8 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह देऊन टाकायचं. या 5 न या 1 ला गुणायचं. म्हणजे 5 गुणिले 1 छेद
या दोन छेदांचा काय करायचा, गुणाकार करून टाकायचा. म्हणजेच 5 गुणिले 8 अधिक, आता उरलं काय हे, तर जशाला तसं हे पुढं लिहून टाकायचं. किंवा आपण या दोघांची सुद्धा काय करू शकतो, या दोघांचा सुद्धा आपण काय करू शकतो, बेरीज करून घेऊ शकतो. कशी करायची बघा, अधिकचं चिन्ह आहे, हे अधिकचं चिन्ह इथं देऊन टाकलं. अधिक या 1 ने या 3 ला गुणायचं, किती येतात 3. अधिक या 2 ने या 2 ला गुणून टाकायचं, 2 2 किती येतात, 2 गुणिले 2 किती होतात 4. आणि या 2 न या 3 ला गुणायचं, 2 गुणिले 3 किती होतात 6 होतात. मग बघा 8 त्रिक 24 अधिक 5 गुणिले 1 5 अधिक 8 पंचे 40 अधिक 4 अधिक 3 किती होतात 7 भागिले 6. मग काय येते बघा, 24 अधिक 5 किती होतात 29 भागिले 40 अधिक 7/6. अशा प्रकारे हे आलेलं आहे. मग आता परत याचा आपण तिरपा गुणाकार करायचा. 29 भागिले 6 किती होतात 29 भागिले 6 9 चक 54 हातच्याले 5 6 दुने 12 आणि 5 17 बरोबर आहे. इथं 29 गुणिले 6 अधिक या 40 न या 7 ला गुणायचं, किती येतात 40 गुणिले 7 भागिले या छेदांचा गुणाकार करायचा 40 गुणिले 6. आता 29 गुणिले 6 किती येतात 174 अधिक 40 गुणिले 7 किती येतात 7 चौक 28 म्हणजे 280 येतात भागिले 6 चौक 24 म्हणजे 240 येतात. याचं उत्तर काय येते मित्रांनो बघा, 280 अधिक 174, 4 आणि 0 किती येतात 4, 8 आणि 7 किती येतात 15, हातचाला 1, 2 1 3 1 4 म्हणजे 454 भागिले 240. याला आपण 2 ने काटू शकतो. बघा बे 1 बे, बे 2 4 0, बे 2 4, बे 2 4, बे 7 14 म्हणजे उत्तर काय आलं 227 भागिले 120. हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा आता आपण शिकणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पाहत राहा. 4/2 अधिक 2/5 यांचं आपल्याला काय करायचंय बेरीज करायची. तर बघा या दोन्हीचा छेद समान आहे का, तर या दोन्हीचा छेद समान नाही. म्हणून काय करायचं मित्रांनो, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 4 आणि 5 चा गुणाकार करायचा 4 गुणिले 5. मग हे आधीचं चिन्ह आहे ते इथं जशाला तसं टाकून द्यायचं. मग 2 गुणिले 2 म्हणजे पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार करायचा 2 गुणिले 2 छेदांचा काय करायचा गुणाकार करायचा 2 गुणिले 5. मग काय आलं बघा 4 गुणिले 5 किती होतात 20 अधिक 2 गुणिले 2 किती होतात 4 भागिले 5 गुणिले 2 किती होतात 10 म्हणजेच 24 भागिले 10 बरोबर बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10 म्हणजे 12/5. हे या प्रश्नाचं उत्तर आलं मित्रांनो. आता बघा त्याचप्रमाणे दुसरे गणित आपल्याला दिलेलं आहे. तर बघा छेद समान आहे का नाही. मग छेद समान नसल्याने काय करतो आपण तिरपा गुणाकार करतो. पहिल्याच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला गुणतो. म्हणजे 7 गुणिले 9 अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं चिन्ह इथे टाकून देतो. त्याच्यानंतर 3 गुणिले 2 3 गुणिले 2 ठीक आहे. मग खाली काय करतो छेदाचा गुणाकार करतो म्हणजे 3 गुणिले 9. बघा काय येतं मित्रांनो 9 7 63 अधिक 3 दुने 6 छेद 9 त्रिक 27 ठीक आहे. आता 63 अधिक 6 किती होतात 69 भागिले 27. आता बघा याला आपण संक्षिप्त रूप देऊ 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 9 27 म्हणजे 23 भागिले 9 याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो.
बघा त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आपल्याला 3 अपूर्णांक दिलेले आहेत आणि या तीनही अपूर्णांकाची आपल्याला काय करायची, बेरीज करायची आहे. तर बघा काही घाबरून जायचं नाही. पहिल्यांदा हे 2 अपूर्णांक आपण घ्यायचे, 1/3 अधिक 2/5. बघा यांचा छेद समान आहे का, नाही, म्हणून यांचा तिरपा गुणाकार करायचा. 1 ने 5 ला गुणायचं, 1 गुणिले 5 अधिक 2 ने 3 ला गुणायचं, 2 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 5. बघा 3 गुणिले 5 अधिक 6/7 जशाला तसे इथं लिहून घ्यायचे. बघा काय होतं, 1 गुणिले 5 किती येतात, 5 अधिक 2 गुणिले 3 किती येतात, 6 छेद 5 गुणिले 3 15 अधिक 6/7. ठीक आहे. तर आता काय आलं मित्रांनो, 5 अधिक 6 किती येतात, 11/15 अधिक 6/7. यांचा छेद समान आहे का, नाही. मग परत आपण तिरपा गुणाकार करायचा मित्रांनो. या 11 ने या 7 ला गुणायचं, 11 गुणिले 7 अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं चिन्ह देऊन टाकायचं, 15 गुणिले 6 15 गुणिले 6 भागिले 15 गुणिले 7. बघा किती येतात, 11 गुणिले 7 किती येतात, 77 अधिक 15 गुणिले 6 किती येतात, 90 भागिले 15 गुणिले 7 किती येतात, 5 7 35 7 1 7 म्हणजे 105 येतात. ठीक आहे. तर 77 अधिक 90 किती होतात, 77 अधिक 90 म्हणजे होतात 167 भागिले 105. हे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. आता आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आपण शिकणार आहोत. पण त्या अगोदर पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं ते आपण पाहणार आहोत. बघा 2.3/4 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मित्रांनो. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक का आहे, कारण यामध्ये 2 आहेत. 2 हे पूर्णांक आहे आणि 3/4 हा अपूर्णांक आहे, म्हणून याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणत असतो. मग बघा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. बघा काय करायचं मित्रांनो, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच काही नसतंय. बघा 2 यामध्ये कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही, म्हणून इथं आपण अधिकचं चिन्ह लावून टाकायचं. बघा 3/4 जशाला तसं लिहून टाकायचं. फक्त या 2 मध्ये आणि या पूर्णांकामध्ये आणि या अपूर्णांकामध्ये एक अधिकचं चिन्ह आपण लावून टाकायचं. मग त्याला आपण काय करू शकतो, अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. बघा याचा छेद काही नाही म्हणजे काय असते, 1 असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे 2/1 अधिक 3/4 असं आपली अपूर्णांकाची बेरीज आपण करू शकतो. बघा 4 दुने 8 अधिक 1 गुणिले 3 किती येतात, 3 भागिले 4 म्हणजे याचं उत्तर किती येते, 11/4 हे याचं उत्तर येत असते मित्रांनो. आता बघा दुसरा एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे. तर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 3.2/3 असं याला वाचायचं मित्रांनो. तर बघा मग काय करायचं, हे 3 इथं लिहायची जशाला तसे, त्याच्यानंतर काय करायचं, अधिकचं चिन्ह द्यायचं आणि 2/3 त्याच्या समोर जशाला तसे लिहून टाकायचे. मग आता काय करायचं, बघा याच्या खाली काहीच नसते म्हणजे काय असते, 1 असते, छेद 1 असते. म्हणजे 3 गुणिले 3 3 त्रिक 9 अधिक 1 गुणिले 2 किती येतात, 2 भागिले 3 म्हणजे याचं उत्तर किती येते, 11/3 हे याचं उत्तर येते. आता बघा तिसरं एक उदाहरण बघूया आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं. बघा हे 5.3/8 असा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे. तर आपण काय करायचं, हे 5 इथे अशाला असे लिहून टाकायचे. त्याच्यानंतर काय करायचं, असं प्लसचं चिन्ह देऊन टाकायचं, बेरजेचं चिन्ह. मग काय करायचं, त्यासमोर 3/8 जशाला तसे लिहून टाकायचे. मग काय करायचं, बघा तिरपा गुणाकार, याच्या खाली काही छेद नसते म्हणजे काय असते, 1 असते. म्हणजे 8 या 5 ने या 8 ला गुणायचं म्हणजे 5 गुणिले 8 अधिकचं चिन्ह आहे, मग इथं अधिकचं चिन्ह टाकून द्यायचं. मग या 1 ने या 3 ला गुणायचं,
1 गुणिले 3 भागिले छेदांचा गुणाकार करायचा. काय येते छेदांचा गुणाकार? 8 1 8 बरोबर. मग किती आला? 8 पंचे 40 अधिक 1 गुणिले 3 3 भागिले 8 म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 43 भागिले 8. म्हणजे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक होता आणि त्याचा आपण या अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर केलं. हा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला होता आणि हे त्याचं अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलं. हे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला होता आणि हे त्याचं आपण काय केलं? अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. तर मित्रांनो आता आपण पाहू पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज. बघा 1.3/4 अधिक 2.5/3 यांची आपल्याला बेरीज करायची. कशी करायची बघा. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला आपण काय करू? असं लिहून घेऊ. 1 अधिक 3/4 अधिक 2 अधिक बघा याचं कसं लिहायचं? 2 अधिक 5/3. ठीक आहे. आता बघायचं याच्यामध्ये 1 आणि 2 हे दोन पूर्णांक संख्या आहेत. या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज करून घ्यायची. 1 आणि 2 किती होतात? 3. मग इथे अधिक लिहायचं. त्याच्या पुढे काय आहे? 3/4 अधिक 5/3. मग यांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. बघा 3 दशाला तशी लिहायचे. आता बघा या 3 ला गुणायचं. 3 गुणिले 3 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह दशाला तसं लिहायचं. आता या 4 या 5 ला गुणायचं. 4 गुणिले 5 भागिले छेदांचा गुणाकार करायचा म्हणजे 4 गुणिले 3 बरोबर. बघा काय येते? 3 अधिक 3 त्रिक 9 अधिक 4 गुणिले 5 किती येते? 20 भागिले 12 म्हणजेच 3 अधिक 29 भागिले 12. ठीक आहे. मग आता काय आलं बघा याच्या खाली छेद काही नसते म्हणजे काय असते? एक छेद असते. मग 12 त्रिक 36 मग 12 गुणिले 3 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह लिहायचं. त्याच्यानंतर 1 गुणिले 29 1 गुणिले 29 भागिले छेदांचा गुणाकार 1 आणि 12चा गुणाकार 1 गुणिले 12. मग काय आलं मित्रांनो बघा 12 त्रिक 36 अधिक 1 गुणिले 29 म्हणजे काय? 29 भागिले 12. मग बघा 29 आणि 1 30 30 आणि 5 35 35 आणि 30 65 म्हणजे 65 भागिले 12 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. आता चला आपण दुसरं एक गणित बघूया. त्याच प्रकारचं गणित आहे. यामध्ये 3 पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. तर बघा तर ठीक आहे. आता बघा हे गणित आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये 3 पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. 2.1/6 अधिक 4.2/3 अधिक 1.2/3 यांची बेरीज आपल्याला करायची. तर बघा मित्रांनो आता पहिल्यांदा याचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तर याचा आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. बघा 2.1/6 याला कसं लिहायचं? 2 अधिक 1/6 असं लिहून घेऊ शकतो आपण. अधिक याला कसं लिहायचं? 4 अधिक 2/3 त्याच्यानंतर कोणतं चिन्ह आहे? अधिकचं आहे. मग अधिकचं चिन्ह लिहिलं. मग काय करायचं? 1 अधिक 2/3. मग काय करायचं मित्रांनो बघा 2 अधिक 4 अधिक 1 पूर्णांकांची काय करायची? बेरीज करून घ्यायची. 2 अधिक 4 किती होतात? 6 6 अधिक 1 किती होतात? 7 7 अधिक 1/6 अधिक 2/3 अधिक हे 2/3. ठीक आहे बरोबर 7 अधिक 1/6. आता बघा या दोन अपूर्णांकामध्ये बघा यांचा छेद कसा आहे? समान आहे. मग याला आपण असं लिहू शकतो. यांचा छेद खाली दशाला तसा घ्यायचा आणि अंशाची काय करायची? बेरीज करायची. मग 2 अधिक 2 किती होतात? 4 आणि छेद दशाला तसा खाली घेऊन टाकला आपण. मग आता 7 अधिक आता यांचा छेद समान आहे का? नाही. मग यांचा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करायचा. 1 गुणिले 3 किती होतात? बघा 1 गुणिले 3 अधिक 6 गुणिले 4
6 गुणिले 4 भागिले छेदांचा गुणाकार 6 गुणिले 3. मग काय आलं मित्रांनो 7 अधिक 3 गुणिले 3 3 येतात अधिक 6 चौक 24 म्हणजे 24 अधिक 3 किती झाले 27 झाले. 27 भागिले किती झालं 18. यांची काटाकाटी होती का मित्रांनो आता बघा 3 सख 18 3 9 27 3 दुने 6 3 त्रिक 9 म्हणजेच काय आलं उत्तर 7 अधिक 3 छेद 2. म्हणजे याचं उत्तर बघा 7 अधिक 3 छेद 2 म्हणजे 7.3 छेद 2 ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याचं उत्तर आलेलं आहे. आणि याला आता आपण अपूर्णांकामध्ये करू बघा 7 अधिक 3 छेद 2 म्हणजेच काय 7 गुणिले 2 14 अधिक याच्या खाली काही नसते म्हणजे 1 ने या 3 ला गुणायचं 1 गुणिले 3 किती झाले 3 भागिले 2 म्हणजे 17 भागिले 2 असं याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. आपण घेऊ 5.3 छेद 2 अधिक 2.4 छेद 3 हे गणित आपल्याला करायचं आहे मित्रांनो. बघा कसं करायचं हे काय करायचं बघा 5.3 छेद 3 ला कसं लिहायचं 5 अधिक 3 छेद 2 ठीक आहे. त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं चिन्ह जशाला तसं घ्यायचं. त्याच्यानंतर 2.4 छेद 3 ला कसं लिहायचं 2 अधिक 4 छेद 3. मग बघा या पूर्णांकांची काय करायची बेरीज करायची 5 अधिक 2 किती होतात 7 होतात अधिक 3 छेद 2 अधिक 4 छेद 3. मग बघा 7 अधिक 3 यांचा छेद समान आहे का नाही म्हणून यांचा तिरपा गुणाकार करायचा 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 4 2 गुणिले 4 भागिले 2 गुणिले 3 किती होतात 6 होतात. म्हणजे 7 अधिक 3 त्रिक 9 अधिक 4 दुने 8 भागिले 6 म्हणजे काय आलं 7 अधिक 9 8 17 छेद 6 म्हणजे याचं उत्तर आलं आहे 7.17 छेद 6 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याचं उत्तर आलं. आता आपण याला अपूर्णांकामध्ये करू शकतो बघा 6 गुणिले 7 किती होतात 6 गुणिले 7 अधिक याच्या खाली काही नसते म्हणजे काय असते 1 असते 1 गुणिले 17 1 गुणिले 17 भागिले छेदांचा गुणाकार 1 गुणिले 6 6 7 42 अधिक 17 भागिले 6 म्हणजे बघा 42 आणि 7 49 59 भागिले 6 ठीक आहे. बघा याचं मग उत्तर काय आलेलं आहे 59 भागिले 6 हे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो आता आपण शिकू अपूर्णांकाची वजाबाकी. अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची बघा हे आपल्याला 2 अपूर्णांक दिलेले आहेत त्यांच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे बघा 5 छेद 3 वजा 3 छेद 3 यांची वजाबाकी आपल्याला करायची. तर कशा प्रकारे आपण वजाबाकी करायची ते बघून घ्या मित्रांनो. बघा या दोन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे मित्रांनो समान आहे म्हणून काय करायचं आपण खाली छेद जशाला तसा लिहून टाकायचा आणि अंशाची काय करायची वजाबाकी करायची. म्हणजे 5 वजा 3 म्हणजे 5 वजा 3 किती येतात 2 येतात छेद किती येते 3. मग हे झाले याचं उत्तर मित्रांनो. आता बघा इथे दुसरं गणित दिलेलं आहे आपल्याला. यामध्ये पहिला अपूर्णांक आहे 3 छेद 7 वजा 2 छेद 7 या दोघांचा छेद कसा आहे समान आहे. मग जेव्हा छेद समान असेल तेव्हा छेद खाली जशाला तसा लिहून टाकायचा. छेद किती आहे 7 दोघांचा छेद किती आहे 7 आहे म्हणून 7 जशाला तसा खाली लिहून टाकला आणि छेदांची काय करायची आता वजाबाकी करायची अंशांची वजाबाकी करायची 3 वजा 2 म्हणजे 3 वजा 2 किती येतात 1 भागिले 7 ही याचं उत्तर आलं मित्रांनो. आता बघा तिसरं. आता यामध्ये बघा या दोघांचा छेद कसा आहे समान आहे. मग छेद काय करायचा खाली लिहून टाकायचा आणि अंशाची काय करायची वजाबाकी करायची 7 वजा 5 छेद 11 7 वजा 5 किती येतात 2
भागिले 11 हे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. तर आता बघा आपण पाहिलं छेद समान असताना त्यांची वजाबाकी कशी करायची. छेद समान असताना वजाबाकी कशी करायची, छेद जशाला तसा लिहायचा आणि अंशाची वजाबाकी करायची. ठीक आहे. आता छेद समान नसताना वजाबाकी कशी करायची ते आपण शिकणार आहोत. बघा तुम्ही जे अपूर्णांक दिलेले आहेत आपल्याला त्या अपूर्णांकाचा छेद समान नाही. आपण छेद समान असतानाची वजाबाकी पाहिलेली आहे. आता आपण छेद समान नसतानाची वजाबाकी पाहणार आहोत. बघा हे जे दोन अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे का, नाही. मग जेव्हा छेद समान नसते तेव्हा आपण काय करतो, तिरपा गुणाकार करत असतो. बघा जेव्हा छेद समान नसते तेव्हा पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणायचं असते. म्हणजे या 5ने या 2ला गुणायचं असते. म्हणजेच 5 गुणिले 2, 5 गुणिले 2. मग इथं कोणतं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे. वजाचं चिन्ह तशाला तसा देऊन टाकायचं. मग पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणायचं. म्हणजे 7 गुणिले 3 आणि खाली काय करायचं, छेदांचा गुणाकार करायचा. 7 गुणिले 2 अशा प्रकारे गुणाकार करून टाकायचा. 5 गुणिले 2 किती येतात, 10 वजा 7 गुणिले 3 किती येतात, 21 भागिले 7 गुणिले 2 म्हणजे किती येतात, 14. बघा 10 मधून 21 गेले. बघा अधिकचे 10 आहेत आणि वजाचे 21 आहेत. म्हणजे मोठी संख्या कोणती आहे, वजा, म्हणून इथं वजा येईल. आणि 21 मधून 10 गेले किती येतात, 11. म्हणजे वजाचे 11 भागिले 14 असं याचं उत्तर येईल मित्रांनो. ठीक आहे. तर बघा आता दुसरं गणित बघणार आहोत आपण. 2/3 वजा 1/2. बघा 2/3 वजा 1/2 या दोघांचा छेद समान आहे का, नाही. मग छेद समान नाही तर काय करायचं, तिरपा गुणाकार करायचा. म्हणजेच पहिल्याच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला गुणायचं. म्हणजेच 2 गुणिले 2 वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह देऊन टाकायचं. मग पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणायचं. पहिल्याचा छेद आहे 3, दुसऱ्याचा अंश आहे 1. मग भागिले करायचं म्हणजे छेद करायचं आणि छेदांचा गुणाकार करायचा. पहिल्यांचा छेद 3, दुसऱ्याचा छेद 2. मग काय येते मित्रांनो, 2 गुणिले 2 किती येतात, 4 वजा 3 भागिले 6. म्हणजे 4 वजा 3 किती येतात, 1 आणि 6 दिशेला तशी. मग 1/6 याचा उत्तर येते मित्रांनो. आता बघा तिसरं गणित करूया आपण. तिसरं गणित काय आहे, 8/7 वजा 5/6. छेद समान आहे का, नाही. मग काय करायचं, तिरपा गुणाकार करायचा. कसा करायचा, पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद. पहिल्याचा अंश काय, 8 गुणिले 6. कोणतं चिन्ह आहे, वजाचं आहे. वजाचं चिन्ह देऊन टाकायचं. पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश. पहिल्याचा छेद किती आहे, 7 आहे गुणिले 5 भागिले छेदांचा गुणाकार. 7 गुणिले 6 किती येत आहे, 7 गुणिले 6. मग बघा 8 गुणिले 6 किती येतात, 8 सकळ 48 वजा 7 गुणिले 5 म्हणजे किती, 35. 7 सकळ 42 म्हणजे 48 मधून 35 गेले, 8 मधून 5 गेले 3, 4 मधून 3 गेले 1, खाली आले 42 म्हणजे 13/42. तर मित्रांनो आपण मिक्स गणित पाहणार आहोत. आता बघा या गणितामध्ये अपूर्णांकाच्या बेरीज सुद्धा आहे आणि अपूर्णांकाची वजाबाकी सुद्धा आहे. तर आपण असा गणित कशा प्रकारे करायचं, बघा काहीच करायचं नाही मित्रांनो, घाबरून अजिबात जायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं, हे 2 अपूर्णांक घ्यायचे आणि या 2 अपूर्णांकाची बेरीज करून घ्यायची. आता या 2 अपूर्णांकाचा छेद समान आहे का, नाही. मग छेद समान नसल्याने आपण काय करतो, त्यांचा तिरपा गुणाकार करतो. 1 ने काय करतो, 4 ला गुणतो. 1 गुणिले 4 कोणतं चिन्ह आहे, अधिकचं आहे. मग या 3 ने या 1 ला गुणतो. म्हणजे 3 गुणिले 1 भागिले छेदांचा काय करतो, गुणाकार. म्हणजे 3 गुणिले 4 वजा 1/9 जशाला तसं लिहून टाकतो. आता बघा मित्रांनो काय करायचं, 1 गुणिले 4 4 अधिक 3 गुणिले 1 3 आणि 3 चोक 12 वजा 1/9
9. मग काय आलं 7/12 वजा 1/9. मग आता काय करायचं? आता बघा, आता फक्त बेरीज निघून गेली आणि फक्त काय उरली? वजाबाकी उरली. आता वजाबाकी यांची कशी करायची? छेद समान आहे का? नाही. मग काय करायचं? या 7ने 9 ला गुणायचं. 7 गुणिले 9 ठीक आहे, वजा 12 गुणिले 1, 12 गुणिले 1 छेद, आता छेदांचा गुणाकार 12 गुणिले 9. आता 7 गुणिले 9 किती होतात? 63 वजा 12 गुणिले 1 किती होतात? 12 वजा 12 गुणिले 9 किती होतात? 108 होतात. ठीक आहे, मग उत्तर काय येते? 51 भागिले 108. याचा आपण संक्षिप्त रूप कसं करतो बघा. याला 3 ने भाग जातो का? जातो. 3 1 3, 3 7 21, 3 त्रिक 9, 3 सक 18 म्हणजे 17 भागिले 36 हे याचं काय आलं? उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा, दुसरं गणित त्याच पद्धतीचं आहे. दुसऱ्या गणितामध्ये बेरीज सुद्धा आहे आणि वजाबाकी सुद्धा आहे. तर आपण दुसरं गणित आता पाहूया. 3/5 वजा 3/2 अधिक 1/3. आता कसं करायचं हे गणित? बघा, पहिल्यांदा आपण हे 2 अपूर्णांक घेऊ. या 2 अपूर्णांकाची वजाबाकी करून घेऊ. या दोन्ही अपूर्णांकामध्ये बघा छेद समान आहेत का? नाही. मग काय करायचं? यांचा तिरपा गुणाकार करायचा. या 3 न या 2 ला गुणायचं. 3 गुणिले 2 वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह देऊन टाकायचं. या 5 न या 3 ला गुणायचं. 5 गुणिले 3 आणि छेदांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 2 ठीक आहे. मग काय? वजा अधिक 1/3 हे पुढे जशाला तसं लिहून टाकायचं. आता बघा, 3 दुने 6 वजा 5 गुणिले 3 15 वजा 5 गुणिले 2 किती येते? 10 अधिक 1/6 आहेत आणि अधिकचे 6 आहेत. मोठी संख्या कोणती आहे? 15 आहे. म्हणून 15ला जे चिन्ह आहे ते चिन्ह इथं देऊन टाकायचं. आणि 15 मधून 6 गेले किती राहतात? 9 भागिले 10 अधिक 1/3. आता मित्रांनो, आपल्याला याची काय करायचं? तिरपा गुणाकार करायचा. बघा, वजा इथे करू का? वजा 9 गुणिले 3 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह देऊन टाकलं. त्याच्यानंतर 10 गुणिले 1, 10 गुणिले 1 आणि खाली छेदांचा गुणाकार करून टाकायचा. 10 गुणिले 30 3 म्हणजे किती आला? 30 आला. आता वजा 9 गुणिले 3 किती येते? वजाचे 27 अधिक 10 गुणिले 1 किती येतात? 10 भागिले 30 म्हणजे वजाचे 17 भागिले 30 याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण अपूर्णांकाची बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी दोन्ही आपण शिकलेले आहोत. आता आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते आपल्याला शिकायचं आहे. बघा, पहिलं उदाहरण आहे 3/5 गुणिले 7/3. तर बघा काय करायचं? आता छेद समान आहे का नाही का याचा विचार गुणाकारामध्ये करायचा नाही. सरळ सरळ काय करायचं? या 3 न या 7 ला गुणायचं. 3 गुणिले 7 भागिले आणि या 5 ने या 3 ला गुणायचं. 5 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21 आणि 5 त्रिक 15. बघा, हे याचं उत्तर आलेलं आहे. याला आपण अजून संक्षिप्त रूप देऊ शकतो. 3 7 21 आणि 3 5 15 म्हणजे 7/5 हे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी दुसरं गणित आपल्याला दिलेलं आहे. आता काय करायचं? सरळ सरळ या 5 न अंशाची गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 1 म्हणजे 5 गुणिले 1 आणि खाली छेद काय आहेत? 2 आणि 3 आहेत म्हणजे 2 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 1 किती होतात? 5 होतात. 2 गुणिले 3 किती होतात? 6 होतात म्हणजे 5/6 हे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा, आता 4/3 गुणिले 7/3 या दोघांचे छेद समान आहेत, पण त्याच्याहून आपल्याला काहीही घेणं देणं नाही. गुणाकारामध्ये छेद समान असो किंवा नसो
काहीही फरक पडत नाही. अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. बघा 4 गुणिले 7 किती होतात? 4 गुणिले 7 भागिले 3 गुणिले 3 3 गुणिले 3 म्हणजे 7. हे बघा आपल्याला अशा प्रकारचे गणित दिलेले आहेत. 4/3 गुणिले 2/3 गुणिले 1/2 असे 3 अपूर्णांक दिलेले आहेत आणि या 3 अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. कसा करायचा बघा. आता काय करायचं बघा. 4 ने 2 ला वरच्या अंशांचा गुणाकार करून घ्यायचा. बघा 4 गुणिले 2 गुणिले 1 छेदांचा गुणाकार करून घ्यायचा. 3 गुणिले 3 गुणिले 2. बघा 4 गुणिले 2 किती होतात? 8. 8 गुणिले 1 किती होतात? 8 भागिले 3 त्रिक 9 9 दुने 18 म्हणजे याला आपण संक्षिप्त रूप देऊ. बघा 2 4 8 2 9 18 म्हणजे 4 भागिले 9 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. सगळ्या अंशांचा काय करायचा? गुणाकार करून टाकायचा. सगळ्या छेदांचा गुणाकार करून टाकायचा. आता बघा 8 गुणिले 3 8/3 गुणिले 2 गुणिले 3/4 तर यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा इथं एकच संख्या आहे, याला छेद वगैरे काही नाही. पण छेद काही नसतो म्हणजे काय असतो? 1 असतो मित्रांनो. म्हणून काय करायचं? अंशांचा गुणाकार करायचा. 8 गुणिले 2 गुणिले 3 छेद कोणते कोणते आहेत? 3 गुणिले 1 गुणिले 4 3 गुणिले 1 गुणिले 4. बघा 8 दुने 16 16 गुणिले 3 3 गुणिले 4 3 1 3 3 गुणिले 4. यामध्ये आपण यांचा गुणाकार करण्यापेक्षा अशी काटाकाटी सुद्धा करू शकतो मित्रांनो. बघा हे 3 आहेत, हे 3 आहेत, कॅन्सल झाले आणि मग उत्तर काय येते? 16 भागिले 4. मग या 4 न काय करायचं? 4 1 4 4 चौक 16 म्हणजे उत्तर काय येते? 4 उत्तर येते मित्रांनो. आता बघा तिसरं एक गणित दिलेले आहे आपल्याला. 5 गुणिले 7/2 गुणिले 2/7 तर अशा प्रकारचं आपल्याला गणित दिलेलं आहे. मग काय करायचं? आता बघा याचा छेद काही नाही म्हणजे काय असते? 1 असते. मग या अंशांचा गुणाकार करून टाकायचा. 5 गुणिले 7 गुणिले 2 आणि खाली काय येणार? 1 गुणिले 2 गुणिले 7. बघा हे 2 आणि 2 कॅन्सल झाले, 7 आणि 7 कॅन्सल झाले. उत्तर किती आलं? 5/1 म्हणजे किती आलं उत्तर? 5. अशा प्रकारचा आपण गुणाकार करायचा. कितीही अपूर्णांक आले म्हणजे समजा या ठिकाणी आपले 4 अपूर्णांक आले, समजा असे 1/2 गुणिले 3/4 गुणिले 5/3 गुणिले 7/3 अशा प्रकारचे जर अपूर्णांक आले तर आपण काय करायचं? सरळ सरळ अंशांचा गुणाकार करून टाकायचा. म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 2 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 3 अशा प्रकारे सरळ सरळ आपण त्यांचा गुणाकार करून टाकायचा. चला तर मित्रांनो आता आपण पाहू अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा. बघा आता बघा पहिलं गणित दिलेले आहे आपल्याला 4/3 भागिले 2/3 कसं करायचं बघा. हे तर त्याच्यापेक्षा फार सोपं आहे. बघा हे 4/3 जशाला तसे इथं लिहून घ्यायचे. हे कोणतं चिन्ह आहे मित्रांनो? भागाकाराचं चिन्ह आहे. बघा अशी एक रेष आणि वर एक टिंब आणि खाली एक टिंब अशा प्रकारे हे भागाकाराचं चिन्ह आहे. तर या भागाकाराचं चिन्हाचं काय करायचं? गुणाकाराचं चिन्ह लिहायचं इथे. ठीक आहे. आणि हे गुणाकाराचं चिन्ह जेव्हा लिहिलं आणि मग काय केलं? हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाला उलट करायचं. बघा 3/2. ठीक आहे. मग आता सरळ सरळ याचा गुणाकार करून टाकायचा. बघा किती सोपं आहे. बघा 3 आणि 3 काय होतात? कॅन्सल होतात. म्हणजे काय येते उत्तर? 4/2 बरोबर. 1 2 4 म्हणजे उत्तर किती येते आपलं? 2 येते. तसंच बघा आता हा दुसरा एक गणित आपल्याला दिलेला आहे. तर बघा यामध्ये 7/2 भागिले 1/3 ठीक आहे. तर मग काय करायचे? 7/2
7/2 इथं जशाला तसे लिहून घ्यायचे. या भागाकाराच्या चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि पुढच्या अपूर्णांकाला काय करायचं, उलट करायचं. म्हणजे 1/3 आहे त्याला काय करायचं, 3/1 करायचं. मग काय करायचं, बरोबरचं चिन्ह अंशाचा गुणाकार करायचा. 7x3 7x3 छेद 2x1 छेदांचा गुणाकार. 7×21 आणि भागिले 2 म्हणजे 21/2 हे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. चला त्याचप्रमाणे तिसरं एक गणित आपण पाहूया. काय करायचं, 5/7 ठीक आहे, भागाकाराचं चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि अपूर्णांकाला काय करायचं, पुढच्या उलट करायचं. म्हणजे 8/6 आहेत तर 6/8 करायचे. मग काय करायचं बघा, 5x6 अंशाचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार 7x8 म्हणजेच 6×5 30 भागिले 8×7 56 2 10 2 4 2 16. आता बघा किती आलं, 15/28 आलं. आता ही याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो भागाकाराचे आपण दुसरे गणित पाहू. बघा अशा प्रकारचे गणित आहे 7/2 भागिले 3/4 भागिले 5/3. आता हे अशा प्रकारचं गणित कसं करायचं, अत्यंत सोप्या पद्धतीचं गणित आहे मित्रांनो. फक्त इकडे लक्ष द्या. बघा हे 7/2 आहेत, हे 7/2 जशाला तसे इथे लिहून टाकायचे. आता इथे भागिलेचं चिन्ह आहे, या भागिले चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि हा अपूर्णांक जो आहे त्याच्या पुढचा जो अपूर्णांक आहे तो काय करायचा, उलटा करायचा. म्हणजे 3/4 आहे तर 4/3 करायचं. ठीक आहे. त्यानंतर इथं भागिलेचं चिन्ह आहे, परत याला काय करायचं, गुणिलेचं चिन्ह करायचं आणि पुढचा अपूर्णांक उलटा करायचा. म्हणजे काय आलं, 3/5 आलं. म्हणजे 7×4×3 भागिले 2×3×5 3 कॅन्सल झाले. 2×4 म्हणजे किती आलं उत्तर, 14. आता इथं काय उरलं मित्रांनो, 7×2 भागिले 5 म्हणजेच किती उत्तर आलं, 14/5 हे आपलं उत्तर आलं मित्रांनो. आता बघा त्याच पद्धतीचं आपल्याला दुसरं एक गणित दिलेलं आहे. 5/6 भागिले 2/3 भागिले 7/4. काय करायचं, याला त्याच पद्धतीनं करायचं. 5/6 जशाला तसे लिहून घ्यायचं, भागिलेच्या चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि पुढचा अपूर्णांक उलटा करायचा. 2 आहे तर 2/3 आहे तर 3/2 करायचं. परत भागिलेच्या चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं. परत त्याच्या समोरचा अपूर्णांक जो आहे तो उलटा करायचा. 7/4 आहे तर 4/7 करायचा. मग अंशाचा गुणाकार करायचा. 5×3×4 भागिले छेदांचा गुणाकार करायचा. 6×2×7. मग बघा 3×1 3 3 6 2×1 4. वर काय उरलं मित्रांनो, 5×1 म्हणजेच 5×2 उरले वर. आणि खाली काय उरलं, 2×7 2×7. बघा हे 2 कॅन्सल झाले. आता काय उरलं, 5/7 हे याचं उत्तर आलं मित्रांनो. आता बघा त्याचप्रमाणे आपण तिसरं गणित बघूया एक अशा प्रकारचं. तर बघा याला काय करायचं, आपण 8/9 जशाला तशी लिहायची. भागिलेच्या चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं. त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह टाकल्याच्या नंतर पुढचा अपूर्णांक उलटा करायचा. 4/5 आहे तर 5/4 करायचा. बघ परत भागिलेचं चिन्ह आहे तर भागिलेच्या चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं. मग पुढचा अपूर्णांक उलटा करायचा. 3/10 करायचा. मग अंशाचा गुणाकार करायचा. 8×5×3 छेदांचा गुणाकार करायचा. 9×4×10. मग बघा 3×1 3 3 9 5×1 5 5×2 10. मग काय आलं बघा,
8/3 बघा, परत याच्यामध्ये काटाकाटी होती. 4 1 4, 4 2 8. वर काय उरले मित्रांनो? 2 उरले आणि खाली काय उरलं? 3 × 2 6 उरले. म्हणजे बे 6. म्हणजे उत्तर किती आले मित्रांनो? 1/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार आपण शिकलेले आहोत. यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपण पुढचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून वेगवेगळ्या प्रकारचे अवघड गणित घेऊया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.